गैररेप व मारहाणीच्या गुन्ह्यातून 6 आरोपींची निर्दोष मुक्तता। या थोडक्यात हकीकत अशी की पीडिता ही दिनांक 19/8/2019 रोजी तिचे 3 मित्रांसोबत दुधनी येथील व्यक्तीस हात उसने दिलेले पैसे आणण्याकरता ती गेली असता सदर हात उसने घेतलेली रक्कम देणारी व्यक्ती ही दुधनी येथे भेटून आली नाही, म्हणून पीडिता व तिचे 3 मित्र हे सोलापूरकडे परत येत असताना वळसंग येथील ग्रिल कंपनीच्या बाजूस रॉयल ढाब्यावर जेवण्याकरता थांबले होते। परंतु पीडितासोबत असलेल्या तिच्या 3ही मित्रांनी दारू पिऊन एकमेकांमध्ये भांडण करून ते पीडितेला एकटीला सोडून निघून गेले। सदर वेळेस ढाब्यावर बसलेले 4 अनोळखी इसम यांनी पीडिता ही एकटी आहे त्याचा गैरफायदा घेऊन ते ढाब्याच्या मालकाशी काहीतरी बोलून त्यांनी पीडिताच्या तोंडात चिंधीचा बोळा घालून तिला ढाब्याच्या पाठीमागील बाजूस घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला होता। त्यामुळे पीडिता हिने वळसंग पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/8/2019 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 314/2019 अन्वये इंडियन पिनल कोड कलम 323, 376D सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती। सदर फिर्यादीवरून अभिषेक कुमार राजकिशोर सिंग राहणार बिहार, महेंद्र कुमार सिंगाडिया राहणार राजस्थान व पीडिताचे मित्र अर्जुन शरणप्पा बिराजदार राहणार तोगराळी, बसवराज सीताराम बळुर्गी राहणार नीलमनगर सोलापूर व महबूब नजीर शेख राहणार MIDC सोलापूर व रॉयल ढाब्याचे मालक परमेश्वर शांताराम भुसनगे राहणार चपळगाव अक्कलकोट यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध इंडियन पिनल कोड कलम 376D व 323 सह 34 प्रमाणे फिर्याद दाखल होऊन त्यांना अटक करून चार्जशीट दाखल करण्यात आले होते। सरकारी पक्षाकडून पीडिताच्या वतीने एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये पीडिता व पीडिताची आई तसेच 2 वैद्यकीय अधिकारी, 3 पोलीस अधिकारी, आरोपींची ओळख परेड घेणारे तहसीलदार मॅडम व त्यांच्यासोबत असलेले सरकारी पंच तसेच जप्ती पंच, घटना सरपंच याशिवाय अन्य एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले होते। परंतु मुख्य आरोपी अभिषेक कुमार सिंग व महेंद्र कुमार सिंगाडिया यांच्या वतीने पीडितेची तक्रार ही अनोळखी लोकांविरुद्ध असून पीडिता हिने सदरचे आरोपी हे काळे होते, गोरे होते, उंच होते, बुटके होते अथवा त्यांची बोलीभाषा कोणती होती, ते मजूर होते, शेतकरी होते असे कोणतेही वर्णन सदर फिर्यादमध्ये केलेले नव्हते। सदरची घटना ही रात्रीची असल्यामुळे सदरचा घडला प्रकार अंधारामध्ये झालेला होता। तसेच केवळ पोलिसांनी गँगरेप हा मोठा गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर दबाव असल्याने त्यांनी निरपराध लोकांना अटक करून सदर गुन्ह्यामध्ये गोवले आहे असा युक्तिवाद व बचाव यातील मुख्य आरोपी क्रमांक 1 व 2 व 6 यांच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व NN भडंगे यांच्या वतीने करण्यात आला होता। तसेच सरकारी पक्षाकडून 15 साक्षीदार तपासून सुद्धा एकाही साक्षीदाराकडून सरकारी पक्षाला सदरची केस ही साबित करता आली नाही। त्यामुळे आरोपी